तर कसं काय हालचाल भावांनो, तर आज आपण चाललोय मुंबईतला फेमस गणपती अजून एक तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण गेलेलो चिंतामणीला. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण चाललोय मुंबईचा राजा म्हणजेच आपल्या गणेश गल्लीचा बाप्पा. तर या बाप्पाच्या पाद्यपूजनाला आज आपण चाललो आणि नेहमीप्रमाणे आहे सोबत केदार आणि सोबतच आज गुरुपौर्णिमा पण आहे. तर तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमे या दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर चला आता थोड्या वेळाने आता 3 वाजता निघायचं. आता मी पहिले जेवण वगैरे घेईल आणि मग रेडी वगैरे होऊन मग आपण निघूया गणेश गल्लीला. तर चला, गणपती बाप्पा मोरया.
ढोल ताशा पथक यांनी पहिली मानवंदना आपल्या मुंबईच्या राजाला दिलेली आहे. या 99 वर्षातलं अधिकृत मंडळाचं टी शर्ट कसं असणार आहे याचा अनावरण सोहळा आता काहीच वेळात इथे पार पडतोय. सर्वप्रथम एव्हीच्या माध्यमातून आपल्याला याचं अधिकृत अनावरण होईल. त्यानंतर आपल्याला या मंडळाची अधिकृत टी शर्ट इकडे बघायला मिळणार आहे. सर्व गणेश भक्तांना विनंती आहे की आपण या टी शर्टचं अनावरण सुरू करतोय. एकदा फक्त आवाज होऊन जाऊ दे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बोल 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 22 फूट वाले की गणेश गल्ली वाले की मुंबईच्या राजाचा बोला राम कृष्ण हरी. थोडं लाईट ऑफ करायच्या स्टेजच्या. कुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की. वारी चुकायची नाही. या वर्षीचं या 99व्या वर्षीचं अधिकृत टी शर्टचं अनावरण इथे पार पडलेलं आहे. सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. या 99व्या वर्षीचं अधिकृत टी शर्टचं अनावरण इथे पार पडलेलं आहे. ज्या गणेश भक्तांना विनंती आहे की ज्यांनी कोणी अजून नोंदणी केली नसतील त्यांनी कृपया या टी शर्टची नोंद. I know I should sleep, but the voices in my head go. शूट करणं झालेलं आहे. तर आता आम्ही चाललोय घरी. तर स्टार होतं केदार असं वाटलेलं आहे. एक्सपिरियन्स काय झाला? आपण तर दरवर्षीच आहे. नवीन माणसांना विचारूया. श्रेयस कसा वाटला पहिल्यांदा? तर श्रेयस पण आता इंस्टावर फॉलो नक्की करा श्रेयसला. श्रेयस चांगले चांगले रील्स टाकतो गणपतीच्या. आणि आता स्पेशली तो आता गावी जाणार आहे. त्याचे कोकणातली पण बरेचसे मस्त रील येणार आहे. तर तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे त्याच्या अकाउंटचा. त्याला फॉलो नक्की करा. तर चला आता आपण निघूया. आता आम्ही चालतो घरी. तर जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. म्हणजे जेव्हाही व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला ती नोटिफिकेशन येईल. आणि सोबतच कमेंट्स नक्की करा कशी वाटली व्हिडिओ सांगायला विसरू नका. चला आता आपण निघतोय. चला.